सर्व पोरं यायचे आज पाहुणा आणून घालणार आहे. ए चंपा हा चंपा हा बाहेर ये बरं. काय बाबा? मी काय म्हणतो हा आता आपली शांत येऊ राहिली. हा हां डिलेवरीला पाहुणा आणून घालून राहिलाय. हो हो हं? मग तू आता काय कर हा. तिला आहे ना मस्त एक क्वाट चांगला असं व्यवस्थित झटकून गादी बिदी बर तिला आराम करावा लागेल ना. हो 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 हा मस्त व्यवस्थित तयारी करून ठेव. पण तिने काय फोन केला होता काय येणार कधी येणार ते? निघाली ते हा तिने मला फोन केलता. बरं आणि दाजी पण येणार आहेत का? मग दाजीची तिला सोडायला दुसरं कोण आहे आता. हा गाडी घेऊन येतील ना आज? हा ठीक आहे चालेल. किती वाजता येणार आहेत काय? येतील आता 2-3 वाजेपर्यंत. ठीक आहे मी तू मस्त तयारीला लाग आता. तयारी करते जेवण वगैरे तिला काही स्वयंपाक पाणी करून द्यायचं नाही. नाही नाही हा? बिलकुल नाही फक्त मंच मध्ये फिरायला लावायचं कशामध्ये? म्हणजे व्यायाम करायला असं हा 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 चालेल आहे की नाही. म्हणजे कसं डिलिव्हरीला त्रास नाही होत. थोडंसं दापी जाय तिला. हा हा एकदा तिचं कसं पहिलं दिसं हो पहिला दिवस आहे. मला नका सांगायला लावू आता. आता तुम्ही सांगणार तर कोण सांगणार? तुम्ही बाप आहात ना आमचे. नाही नाही बाप आहे पण आता तुम्हाला कळलं पाहिजे ना काय नाही काय होतंय कसं होतंय का सगळं बापानेच सांगायचं तुम्हाला. बरं ठीक आहे मी पूर्ण काळजी घेईल ताईची तुम्ही नका टेन्शन घेऊ. ठीक आहे मी बनवते जेवण. हा लागला घरी जायचं होय. बरं मला एक कप भर चहा ठेव हा, अगोदर. हा. हा मग पाहुणा आला का त्याला नाश्ता पाणी करावा. हा हा तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बरं का. बाई मला आहे ना आता काही कामच नाही होत बाई. आता नाही काही काही करायचं बी नाही काम. हा इड काय काम करणार आहे मस्त लोळला. नाही तर तू म्हणशील आले आता पप्पाची इड. नाही नाही आलं बाई म्हाताऱ्याचं घर. हळूच उतर. थांब काचावर करून घेऊ दे. हे पोरसवर राहते ना. आता आलाच उतर. हा एकदम आलाच उतर. हा हा थांब मला येऊ दे नाही तर मी येतो तिकडून. थांब तुम्हीच या बरं इकडून. हा थांब. तू ये ना काही नको करायचं. तुला आहे ना अशी घाई होती ना. या आल्ला दे. आल्लात पाय टाक आल्लात. थांब हळूहळू बरं का. थांब आल्लात. थांब मला दरवाजा लावू दे. अहो ती पिशवी राहिली ना. पिशवी राहिली का? बरं जाऊ द्या. थांब मी येतो नंतर घे. तुम्ही या नंतर, टेन्शन घेऊ. हात पकड हात. हा आल्लात आल्लात हळूहळू चल तू. बाई तुम्ही लय काळजी घेतली मग? हो. 9 महिने माझी. शेवटी आपलं माहिती का. नाही पण म्हातारा लय जीव लावील मला आता. एक तर एवढ्या दिवसांनी राहिले. हा ना. नाही नाही लय दिवस झाले ना आपल्याला. 10 वर्षापासून आपण वाट पाहतो या गोष्टीची. तेव्हा म्हातारा पाहिला ना. हा माझी बहीण आणि ते दोघं बाहेरच बसले. ना बसले वाटच पाहू राहिले काय माहिती. हा कधी येणार आहे ताई? किती वेळ झाला? अगं रस्त्याने असतील जरा. मी तिला फोन करू का? आता फोन काला करते. एक फोन करते ना बाबा. काला ताई ताई आली ताई आली ताई आली. हळू 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 लय जवळ छोटू. लय जवळ नको छोटू. थोडं अंतर ठेव. हो हो दाजी हो. मी घेते ताईला. मी घेते. हा 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 सावकाश सावकाश सावकाश. कशी आहेस ग तू? मी बरी आहे. तू कशी आहे? मी पण छान आहे. कशी आहे? बरी आहे ना. हा बरे बरे इथं नको तिथे नको. इथं बस. इथं बस. तू इथे बस. तू इथे बस. तू इथे बस. पाणी बिणी आण ना. आणते ना. नाही काय बाई बस बस मी पाणी आणूनच ठेवलंय. बस बस. अहो दाजी मला सांगायची गरज नाही. मी पाणी वगैरे सगळं आणून ठेवलं होतं. तिला माहिती होतं मला बॉटल मध्ये पाणी हवं. ती लय हुशार आहे. तिला लय काळजी आहे. ही तू कशी आहेस? मी एकदम ठीक आणि आहे. किती जाड झाली ही. असं बोलत आहे का? याच्या मेंटल फिट अजून शिव देतात मला बाबा बघ. अरे दादा जाऊ दे ना बाबा म्हणू दे ना. काय म्हणजे जाडी झाली. तिला दिवस जायला ती डिलिव्हरीला आली. आता हे नाही कळत का तुला? लग्नाच्या आधी कशी होती मी. आता तिला ते वेगळं दिसून राहिलं म्हणून ती म्हणते. पण डिलिव्हरी बाय फुगेलच राहतात कळत नाही का हिला. आपण तिला काय एवढं? गेल्या जातात म्हणजे. अगं जाऊ दे. तिला तिला बाळ होणार आहे बाळ माहिती तुला. अय्या किती मस्त ना. कधी होणार आहे आता? आता 9वा महिना लागला ना. हा 9व्या महिन्यात कधी होईल लवकर काय तिला 8-10 दिवसात होऊन जाईल. तुम्ही ना दाजी काहीच टेन्शन घेऊ नका. मी ताईची सगळी काळजी घेईल. आता मी कशाला टेन्शन घेईन. हं? मामा असल्यावर तुम्ही टेन्शनच घेणार नाही. हा बरं मामा झालं ना तुमच्या म्हणण्यासारखं. तुम्ही किती चिंता करत होते. चिंता करतो जावई काय सांगावा. पण तुमच्या एकदम तुमच्या म्हणण्यासारखं झालं का नाही. नाही झालं झालं. तुम्हाला म्हणलं होतं ना पुढच्या वेळेस येईल तर डायरेक्ट डिलिव्हरी हा डिलिव्हरी चांगलं म्हणलं. हो, मला पण आठवून बोलले होते. मग पाहुण्या शब्द खरा झाला. वर्ष नाही झालं त्या गोष्टीला ना. अहो आम्ही डॉक्टरच तसा पाहिला होता. हो ना. मग ट्रीटमेंट घेतली आम्ही. अरे डॉक्टर मग तर. हो बरं मी काय म्हणते
स्वयंपाक केला तो दाजींना जेवायला. स्वयंपाक पण केलाय आणि खीर पण बनवली तुमच्या आवडीची. हो अरे वा सगळं हो. बनवून ठेवलंय. मामा ही चहाची खीर म्हणजे ना अरे लय जबरदस्त खीर. आज तुम्ही एकदम पोटभर खाऊन जा. पोटभर म्हणजे पुरे चाटून पुसून आणली मी direct. दाजींना दे बाई, मला तर काही भूक नाही काय. अरे नाही नाही, तुला खावंच लागेल. तुला तर दोन वेळा खावं लागेल. मला आहे ना आता आहे ना जिलेबी खाऊशी वाटली. बाबा जलेबी. मामा मी पहिले गेले जिलेबी घेऊन येतो. हा जलेबी घेऊन घेऊन येऊ का मी जिलेबी पहिले तुला? अर्धा किलो घेऊन या. मला पण तिला बी लय आवडते ना. तुला बी आवडते का? हा मला पण खूप आवडत. बरं चालेल मी पहिले जिलेबी घेऊन येतो. ते नाव काढलं ना तिनं पहिले जिलेबी आण. घेऊन या. लगेच चालले का? लगेच नका जाऊ, नको का? बसा खाली. एक तर त्यांनी सकाळपासून काही खायला नाही, इकडे यायची घाय घाय. आणि मग एक तर माई किती काळजी घेते ते 9 महिन्यापासून. हो ना. ऐका तुम्ही ना जेवण खाऊन करा आणि मग जा वाटलं तर. आज करू का? हा तुम्ही ना दाजी, खरंच तू खूप नशिबाने आहेस की तुला असे दाजींसारखे मिस्टर भेटले. खरंच. पण मामा तुम्ही नाराज नाही ना आता? नाही हो, नाराज काय हो? मामाचे चेहरे म्हणजे किती खुशी दिसली पाहिली का? एवढा आनंद. नातू खेळणार आहे त्यांच्या मांडी. हा ती जाते देवाजवळ प्रार्थना करीत. या क्षणाची वाट ते 10 वर्षापासून पाहतो. हो ना 10 वर्ष झाले ना मामा. अहो एवढं मोठं अंगण त्यांनी केलं, माझा नातू कधी रांगल इड. तिला खेळायला तेच ना. कवा बाबा म्हणाल मला. आता आहे ना माय डिलिव्हरी झाल्यावर त्यांचे कवाय डोळे झाकले तरी चालते. नाही जगू दे अजून. त्यांना अजून लय पाहिजे. अजून लय पाहिजे. हा आता सुरुवात केली आताशी आपण. पुरीचे पाहिजे. हा काय पाहिजे? तुझं तो झालं पण इच्छक. मग माझं पण मामा घाबरू नका. आहे मी टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुला झालं वाटतं, तुला वाटतं. अहो, तसं नाही दादा, मी का म्हणले त्यांचा बीपी वाढत राहतो ना. हा. मला वाटलं बा काय सांगा भरोसा नाही. कारण त्यांचा जीव मातला अडकेला होता ना. नाही काही नाही आपण अजून त्यांचा इलाज करू. चांगले डॉक्टरकडे दाखवू त्यांना. हा. हा? बरं मी काय म्हणते, आता आपण सगळे जेवण घेऊया. चला ना, तो गार ए, होऊन जाईल. तुम्ही जेव्हा मी जेवलं ना, तुला माहिती आहे ना की चंपे हा त्यांना टाइम गोळ्या घ्याव्या लागतात म्हणून लवकर जेवतात. बरं चला मग. संध्याकाळी निवंत जेवण. हा का? ठीक आहे, चल ताई चला मग आपण खाऊन घेऊ. जेवण घेऊया. चल चल. हळू उठ हळू तू अजिबात काही नको करी जाऊ. पोरीला त्रास देऊ नको बघा चंपे. नाही देणार. काय कामधंदा करू नको देऊ जरा. हा नाही देत, नाही देत. सगळं जाग दे. बर बरं झालं हो, पाहुणा महापुरीला घेऊन आला. डोळ्यात एकटा पाहायला भेटलं. 9वा महिना चालू आहे. झाले अजून एवढे 1-2 दिवसात देवानं चांगली उजवी बाजू जर दिली ना तर माझा म्हणजे कळसच झाला. हा बरं झालं बा. आता एका पुरीचा ताण राहिला डोक्याला मावाल्या. सावकाश, हा, सावकाश. आवडलं ना तुला? हो लय दाजी, छान. तुम्हाला पोटच वर आलं डायरेक्ट. खीर छान झाली होती की नाही आज? मी तर 2 चपात्या खाल्ल्या. झालं ना जेवण? हो लय भारी लय भारी. मनापासून बनवलेली बघा खीर. असं जेवण झालं मामा. असं जेवण झालं. हा पण मग काही म्हणा बरं का, चंपाच्या हाताला लय चव. लय चव लय. हो मा हाताला काही कमी आहे का? नाही तुझा तर तू विचारूच नका बा. नाही पण हिचं भारी आहे. अगं तू जेवण बनवून तुला काय झाले ते आता? तुला सांगते तो दाजी लग्नाच्या आधी 800 होते, हा. आता 800 झाले. मग पाहिलं का? खरंच तुम्ही जाड झाले. जर मी मटणाची भाजी केली ना झोपात सुद्धा बोट चाटीत राहते. हा काय बोलताय? माय येतं माय तिचे सुद्धा बोट साठीतो. अशी वास घेत राहते. ते म्हणते भाजीचा वासच एवढा भारी होता. एकदा तर वास घेता घेता नाकातच बोट गेले. हो झोपात. मग नख लागले हा? हो ना. हा मग मध्ये नख लागलं होतं. ताई किती नशीबवान आहे. बरं ऐका ना मी काय सांगतो त्यांना मामाला सांगतो. हा हा ते हा म्हणतील का? काय नाही बाई आता पावी. बरं मामा ऐका ना. काय हो जावं? या बा आमची म्हातारी ना तिला जाम होईल. आणि हिचं कसं होतं माहिती का, हिला जरी दिवस गेले ना हे सगळं घरदार आवरून घ्यायचे. आता ती आजी असल्यामुळे घरात काही करायला कोणी नाही. माझं असं म्हणणं होतं तुम्ही चंपाला पाठवलं असतं. पण मग आता कसं आहे, आता तुम्ही हिला आणून घातलंय, आता हिला काही कामधंदा करता येणार नाही. करशील ना तू पाहून गेली ती. हा मी नाही करणार कामधंदा. मग मला सगळं बाहेरून हॉटेलवरून आणावं लागेल जेवण खावण वगैरे. आता काय माहिती का दादा, आता मला चालू आहे 9वा महिना. मी काही जास्त दिवस उभी राहणार नाही. डिलिव्हरी झाली का ते लगेच मला न्यायला येणार आहे. लगेच? हा, आज समजा अहो डिलिव्हरी 6 महिने नाही ना हो. बर का दादा. हा बोल. काय माहिती का, यांचं काही नाही, हे जातील हॉटेल मध्ये खातील. पण माई सासू किती जांब आहे माहिती ना. आणि डॉक्टरनी काय सांगेले, हॉटेलचं बाहेरचं अजिबात चालायचं नाही यांच्या आईला. म्हणून खरं आहे ना म्हातारीसाठी हिला पाठवा.
अगं पण तुझी काळजी कोण मी आहे घेईल ना मग? अगं बाई चंपा मी आहे ना हळूहळू गॅसवर दादांना चहा करून देईल, मी चहा करून पिईल, खिचडी भात करू, काही करू 2 पाहिलं दिवस. कसं स्वभाव आहे मामा. पण मी लय काय ज्योतीचा माझ्या बोलते, दाजी तर असतात ना घरी, मग ते पण करू शकतात नाही ना. ना मला नाही जमत ना. अगं बाई तो दाजींना काहीच येत नाही. आतापर्यंत त्यांनी एकदा हाताने करेल नाही ते स्वतः. आम्हाला किती वाजता मला आहे ना एकदा चहा बनायला लावला म्हणजे असं म्हणलं चहा करून पिऊ. मी टाकून ठेवलं तुम्ही हा साखरेऐवजी मीठ टाकलं आणि मला चहा आणून दिला. बाई पाहते तर नुसता खारटच. हा ना. मग ते जॉबला किती वाजता जातात? मग त्याच्यासाठीच ना त्यांचे डब्याचे हाल. आणि ते खरं आहे ना ती म्हातारी आपल्या आईसारखी बी. सासू म्हणजे आईच राहते खरं नाही तिला का? चालत चालत हा मग वाटलं तर माझी डिलिव्हरी झाली ना तर मी बसल्या बसल्या करीत जाईल बाई. अगं पण तुझी काळजी कोण घेईल ताई? अगं तू काही टेन्शन घेऊ नको दादा पाठवा ना चंपीला. आणि दादांची काळजी कोण घेईल? मी आहे ना. गेल ना ती गेल ना मग काय कर चंपे जाय मग जाय 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 महिना 2 महिने जाय. असं महिना 2 महिने काला दादा आता 9वा महिना चालू आहे. मी कधी बाळातीन होऊ शकते 4 दिवसांनी होऊ शकते नाही तर संध्याकाळी होऊ शकते. किती दिवस मग एखाद महिना? 1-1.5 महिने तिला आणून सोडेल मी. हा 4-8 दिवस काय उभी राहील तेवर. तुम्ही हिला जवळ ठेवायचं तर ठेवा. मी हिला घेऊन जाईल आणि- महिना 2 महिने नाही कसं बारीक पोर राहील हा, हा. बाय माणसं नेली म्हणजे तिला ओल्लं हातपाय तिचे ओल्ले बाळातील कामधंदा चुकत का सासर. गॅस पशी काय नाही होत स्वयंपाक. हा नको येडा पाना करू पोराला सर्दी होईल हे होईल जरा. बरोबर आहे. हा महिना 2 महिने राह आणि तू राह का तिला करू लागते त्यांना. हा बरं राहील. हा, आता मग- द्या. आता नाही ते काय 4 8 दिवसात कुठं येणं जाणं हा? तुमचे मेवणे आहे ना लहान आहे, तिला बोलून घ्या नाही तर मग तात्पुरतं लहान आहे ना, नाही नाही मेवणीला ते ना ते तिचं नवरं आहे ना लई अंगराट आहे ते पाठवत नाही. नाही का? ठीक आहे, मी बॅग घेऊन येऊ का माझी मग? हा हा. आणि मी काय करते माहितीये का दादा हा त्या माहिती हिला बोला ती माय मावशी नाही का लहानी हा तिला बोला 4-8 तेच म्हणलं होतं. कमळीला हा कमला मामीला बोल. बर नाही म्हणते पण तिचा स्वभाव चांगला आहे. नाही तू जर फोन केला तू फोन कर हा मी करीन पण चंपीला पाठवून द्या यांच्या. बरं देतो चॅम्पियन पाठ मग तूच बोलतो मावशीची नाही ती येईल. कारण एकदा मा तिचं भांडण होईल ना त्या मोठ्या 2 जणी त्याला खडूस आहे लय लय पण ती येईल लहानी. पण लय नशिबाने बरं का मामा तुम्ही. कसं काय तुम्हाला 3-4 साल आहे टेन्शनच नाही काही. हा हा चालेल आहे पण एक कामाची नाही काय सांग आपण निघायचं का? आवरले का? हो माझं आवरलेलं आहे. बरं. जाय मग हा बरं का? व्यवस्थित हा पाय पड. हा पड पड येताना घेऊन ये हा ऐक आई ऐक काही खायला दादाला आणू ना आणू ना. आणेल मी हा. हा येताना घेऊनच येईल direct. तुझी काळजी घे हा. मी आहे ना आता आपल्या मावशीला फोन करते आणि माझ्याजवळ तिला बोलून घेते. हा तो दाजींची काळजी घे बरं का. तू काळजी घे स्वतःची आता तू टेन्शन नको घेऊ. तुझं सगळं काम मी करीत यायला आता. काय म्हणजे काम घरातलं सगळं काम मी करून घ्यायचंय टेन्शन नको घेऊ. या बाय ते त्या डब्यामध्ये मिरची आहे ते हिला सगळं दाखवून द्या. तिला सगळं दाखवून देईल गेल्या गेल्या दाखवेल मी तिला. ठीक आहे ठीक आहे. हा येऊ मग. हा. तू काळजी घे तुझी आणि पेन चालू झालं की लगेच मला फोन कर. आता कसं आहे माहितीये तू का रडू नको का लगेच रडायला लागून तुला जाते. कळायचं झालं जेव्हा मी आहे ना शांती मला आहे ना त्या मा सासूपेक्षा यांचीच काळजी जास्त पडती बाई. मग तू यांना ठेवून घेतेस का एक तर यांना आहे ना हे माणूस इतकं लाजकुळ आहे ना बाहेर कुठं काही खातही नाही आणि त्यांना माही सवय वहेले ना. बर जा बरं तू बस आता आराम कर. हा? येतो मामा मग. हा या हो या येऊ ताई? जाय चंपे जाय जा. हो पोचल्यावर फोन करा. बरं बरं फोन करतो. तू आराम तू बस तुझी हा हा दादा तुम्ही पण काळजी हो हो फोन करतो डिलेवरी झाल्यावर हा मग या भेटायला हा घ्यायची अगोदर करा. नाही काही नाही आहे माही मी दादा हा गेली बाई चंपी. हा ना चंपी गेली आता कसं मावच आता इकडे सगळं असती तर मला काहीच करून दे. हा ना मी त्या तो काय होतं मानावरीची आबळ होती ना तिकडं. तू घे आता तुझ्या नवऱ्याची गेली काळजी करायला हा, नको आता घे तुझ्या जीवाची हाल करून बरं एक तर मानावरा किती प्रेम करतोय मावन त्याचे हाल झालेले माल नाही पावणार बाई. आज तो एवढा डोंगर चढाईल वर हा आणि कुशल बहिणीला काढून दिले तो हा अहो त्या म्हातारीचं आवरायला जाऊ द्या ना गेली. मग त्या म्हातारीचं काय आपण घेऊ काल काय तुम्ही तर ना मला माहित होतं काहीतरी कटकट करशाल हा? तुम्ही. सासू जवळ तो काय अटकलं अहो तिला डॉक्टरनी बाहेरचं खायला नाही सांगेल घरात पोळ्या भाजी बनवायला लावेल. मग त्याच्या पोरानं आणून दिलं असतं डाळ काटेल भात तिला सकाळी बदामाचा शिरा लागतोय. हा हा एक तर तिचे किती थोडे दिवस राहिले आता. बरं फक्त पण आता सुखरूप डिलिव्हरी होय मग नंतर पाहतो मी काय ए, दादा तुला मी आता सांगू देते एक तर माघरचे माणसं चांगले आणि तो काहीच पाहायचं नाही. हा मानावरा म्हणजे देव माणूस. डिलिव्हरीचे पैसे भरेल ना
अहो त्यांनी माईसाठी आतापर्यंत आहे ना मानवऱ्याने असे कोटी रुपये उधाळले. हा मला पोरवत नव्हतं तर नाही या दवाखान्यात नाही त्या दवाखान्यात तू डिलेव्हरचं तुम्हाला येऊन जाऊन पैशाचं पडत पुरीचं नाही पडत. पोरीचंच पडले मला 2 जीवाचा निवाडा करायचा तुला काय एवढ्या दिवसात झालं तुमच्या गालावर हसू दिसत. म्हणजे मला हसू दे का पाय आता काय बोलत चाहते. तुम्हाला वाटतं माझे पैसे खर्च होतील लगेच लागले काही न काही बोलायला. बरं मी करतो ये डिलिव्हरी बस. हा पण पुढच्या झाड मी नाही करणार. बरं मरू दे ये बाय मी बात 2 पाटलं 2 घ्यायला पैसे नाही. हा तुम्ही ये बाय पाहू घे लच्ची गाठ तुम्हाला का मारण्याचे का मी झोपते गडीवर कुठं इकडं क्वाटो पड हा आणि आरामशीर पाय पसरून झोप जरा पाय गोळा करू नको. हा तर तुला सांगायलाच कोण आहे आता इकडं आता मी पडलो म्हातारा माणूस बाय माणसाचा पत्त्या नाही घरात होती बहीण तर ते जवळ घेऊन गेलं. सावकाश सावकाश. हा, तू हळूहळू सावकाश चल माझं काही नाही आहे. चल अरे टेन्शन नको घेऊ आता तू बी. हो राम 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 राम. या बस बस हल्ला चल. पाय पडू. नको तरस होईल तुला कळत ना दादा तरस होईल तरस. बरं असं वरूनच असं कर. काय झालंय तरस व्हायला? ते आजारी झाली का थांब मी खुर्ची देतो तुला थांब. नाही नाही मग बस मग तिकडे गेल्या आजारी झाली का? हळूहळू. नाही नाही. काय झालं पाहुणेला? हा काय झालं? आई ग काय झालं असं हं? काय नाही तुला काय पोटावरचा हात काढ ना. खरंच पोट वाटते पदरा असं पेक लावून धरलाय. मामा काय विचारित हा काय झालं? काय नाही ते जरा सांग ना. लाजू राहिली ती. ताईसारखीच जरा थोडी अवस्था झाले. काय सारखं म्हणजे म्हणजे आपल्याकडे ताई आली होती ना राहायला डिलिव्हरीला 2 महिने झाले. कोणला मला कोणा कोण दाजींकडून. दाजी कोण हो नाव जावे. काय करता मामा. अहो काय पाहुणे तुम्ही कुशल म्हणते 2 महिने झाले लाज नाही वाटत सांगायला. हा मामा काय झालं माहिती का काय शांताला आणून ठेवलं इकडं. हा काय मला काही कंट्रोल होय ना कंट्रोल आहे ना. गेला सुटला तोल मामा आता काय करता. अहो काय पाठाय बाई पाहुणे तुम्हाला लाज वाटल्या सांगायचं ऐकलं उचलून. दादा ऐका ना. खुर्ची घालू का तवाल्या ऐ भावानी हा बाई पोर इकडे डिलिव्हरीला आली नवी दिवसाचं पोर पाठवली मावली दुसरी. ती नाही म्हणायची पण मग आता गेलं ते. हा हा बरं का हा ती नाही म्हणायची हा गेलं हो ना आता काय करत्या. शांती ए शांती दादा ए, माफ पुरी. करा ना मला. बस तू जाऊ दे टेन्शन. बाहेर ये ग. अगं हे काय करून आली पाय. कधी आली अगं आता बरं आहे तुला बरं वाटतं ना. हा बरोबर. हा, हा. ताई ये ना इकडे कशी आहेस? ये इकडे अगं, कधी आली तुम्ही? आता शेवट आलो. आत्ताच आले. हवात काला निघाली तू बाहेर शांती. आता तुम्हीच आवाज दिला ना दादा. जाऊ पोर बरं आहे, बाळ बरं आहे ना. हा बरे बरे बरं आहे बरं आहे देवानं लय ऐकलं आपलं वालं. पहिला मुलगाच झाला. हा मुलगा पहिला झाला आणि पुन्हा डबल पुन्हा आता टेन्शन नाही आपलं वंशाळ पुन्हा. डबल हा शांती अगं तो नवऱ्यानं चंपीला सुद्धा दिवस गेले 2 महिने. काय हा? हो अरे कुठं ऐकावं बाई आज आता. काय झालं माहिती शांती. हा आता तू आली इकडं हा मला काही दम निघा ना. आता त्या डॉक्टरने गोळ्या दिल्या होत्या. डॉक्टर त्या नाही का म्हणे हे खायच्या मग पोरं होतील. दम निघा ना म्हणलं खाऊन पाहू. जायला खाऊन पाहिलं तर झालं की हिचं हिला गेले दिवस. अहो तुम्हाला लाज वाटते का हा दम निघाना म्हणजे मी काय वर्षभर आले होते का इकडं. नाही, पण मग हा? आता- 8 दिवस नाही झाले तर माझी लगेच डिलिव्हरी झाली. 8-15 दिवस तुम्हाला दम निघाना का लगेच. झालं आता काय करते. काय करू अहो, तमाशा. झालं मजाक मध्ये झालं. ते अगं तुला ते लाज नाही वाटली का? अगं ते ती नाही म्हणायची काय. आपली बहीण इकडे डिलिव्हरीला येईल आपण कसं राहावं मेवणं संग लाज नाही वाटली. अगं ते तोल घसरला माझा. आता काय करू त्याला. तोल घसरला बाई तुम्ही तर दोघांनी तोंडाला काळ फासला आमच्या. बरं जाऊ दे या बाय आपण 10 वर्ष तू वाट म्हणली पाहिली. मला तू म्हणली जाऊ दे म्हणे माहीत साच होतं पार याच्यावर गेली म्हणे. तो मुळे झालं तो मुळे. दादा तुम्ही आता मावळच दोष नाही सगळं. हा? मामा 10 वर्षापासून तुम्हाला लाज नाही वाटत हा ती आहे पोरगळ तिला कळत नाही तुम्हाला शरम नाही वाटली का हा? जाऊ दे. तुमचं लय होतंय बरं का आता. मामा लई स्टेट आहे आमच्यावाली. लय इस्टेट आहे त्याला का? काय करतो भाऊ. अरे त्याला वारसदार पाहिजे ना मग ते म्हणून म्हटलं. झालं ना वारसदार अरे तुला एक दिल तिरा बाबा तो काय तो काला नेते कामाला नेते मग तो काय डायरेक्ट डिलिव्हरीला आणली का दादा मी काय बोलते पण आम्ही सख्या बहिणी राहू ना एका घरात. राहू दे ना काही मला काय अडचण मला नाही काहीच मामा. प्रॉब्लेम नाहीये ताई. काय बोलू राहिली तू. शांता जाऊ दे बाय
काय होईल माहिती का आता तुझी डिलिव्हरी झाली हा हे पोरग मोठं होस तर ती डिलिव्हरी होऊन जाईल पुन्हा तू डबल पुन्हा तुला घेऊन येईल हा टेन्शन नाही राहणार ना मामा विहिरीत उडी टाकी तुम्ही ती पोरं तुम्ही सांभाळा आणि सगळं तुम्ही काही येड्यापाना करती हा इतके दिवस आपण त्या पोरासाठी देवाच्या राव नाही केलं ना आता देवाने दिलं तर तुम्ही नाही म्हणून राहिले अहो, देवाने दिलं मला दिलं ना हिला कायला तुम्ही हे केलं हा लाज वाटत ती का असं कुठं आहे का जगामध्ये हो तुम्हाला बायको एकच दे नव्हती करून ती नव्हती करून दे मामा करून पाहिलं म्हणलं राहता का गेलं राहून देवाच्या कृपेनं काय पावर मग तुम्ही करून पाहिजे काय निर्लज्ज काय साधा सुखी लाज माणूस नसणारी बोलत आहे हा, ना. काय सोडून बरं दिलं आता मी लाज. काय बोलते आता जे झालं ते गंगेला भेटलं पण आता सोडून द्या ना हा विषय आपण जाऊ द्या ना राहू मामा ही एकत्र. तुमचीच पोर आहे ना हा बरोबर जाऊ दे, तुझीच लाईन बने टेन्शन नको घेऊ हम्म. मामा हे सोयीस्कर होईल ना टेन्शन नाही ना बरं का मामा असं करतो आता हिची डिलिव्हरी झाली हिला घेऊन जातो आता तिची डिलिव्हरी तोपर्यंत तुम्ही करून ठेवा पुन्हा हिला घेऊन येतो तोपर्यंत हिला होईल पुन्हा दुसरा डबल हा ना मा बाप काय फक्त बाळातपण करायलाच आहे का हा तुम्ही वर आणायचं आणि ते काही निस्तारायला आणि काय? आम्ही- हा, लाज वाटू द्या थोडं तुम्हाला आणि दाजी आम्ही काय मशीन आहोत का असं एका पाठोपाठ एक करायला या बाय पुणे हिला डिलिव्हरी आणलं का तो पण तुझी डिलिव्हरी वेळ तुला घेऊन जाईल लगेच हा का? नाही मी तिचं याच्या लग्न नाही करून द्यायचं तिच्याशी कोण पाहा लग्न मामा. करेल? अहो बरोबर नाही जावं अहो हिला कोण परत नवरा भेटेल का हा, तिला नवऱ्याची काय करायची आता मीच करून घेईल ना माझं पोर म्हणले आपल्याला मीच करून घेईल तिचे लग्न म्हणजे मी असताना तिला करणार काय होतं एवढं इस्टेट आहे ताई, 50 मला एकर चालेल जमीन ना आहे मला चालेल एवढी जमीन आहे त्याला काय होतं हा येवा पाहुणे पण आता बघा आता महापूरला म्हणजे आज दिवस गेलेले बरोबर हा मग आता या पूरला काय कोणी नवरा करणार नाही हा मग त्याच्यापेक्षा तुम्ही या दोघी बहिणी वागवा लागत हा मी वागून घेईल काय प्रॉब्लेम नाही या असं मला परत आवडणार नाही तुम्ही जर का टायमिंगला नाही म्हणले शांत आहे, बरोबर आहे की नाही दादा मला नाही जाणार अगं ऐक ताई ऐक ऐक ना ना अगं ताई ऐक ना अरे, तुझं काय तोंड वाकडं झालं अहो असं कुठं चालत का हा तिला घेऊन जाते आणि मला आणि ते दोघी जणी राहा म्हणजे असं कुठं मला तुझ्या काळजीपोटीच केलं मी तुझ्या काळजीपोटीच काय केलं काळजी पुटी आहे अजून दुसरी काळजी वाढून ठेवली ताई बघ मला माफ करतो बघ या दादा मामा मला माफ करा मामा दुसरा जावं असे तर त्याला पोरग झालंच असतं ना तिला मग मी केल्यानं काय फरक पडलं आपण लोक मा बापाच्या तोंडात शेण घालतील ना नाही हा? घालणार म्हणशील एका जावयाला 2 पुरी दिल्या म्हणशील हा भाड खाऊ म्हणशील हा हा आज त्याला तोंड दाखवायला जागा आहे का तो उच नाकाने फिरत होता ते नाक राहिलं का त्याला हा पाना खाली गेलं त्याच्यावालं लाजा वाटू दे थोडे 2 जण तुम्ही बरं काय करते मग काढून टाकी द्या का पाहुणे तुम्हाला पटलं नाही पण या गोष्टी तुम्ही गोड बोलून नेली माई पोर आणि डोंगर सुजून आणली इकडं हा? झालं आता मामा तर काय करते आता जे झालं ते झालं अहो पण तुम्हाला कळत नाही का तुमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले काय केल्यावर काय होतं तिला कळत नाही तुम्हाला काय समजत अहो नव्हतं का पण महिना 2 महिने थांबायचं आपली बायको डिलिव्हरी जायले ती कवा काय कायमचीच गेली 22 वर्ष तिकडं हा मग आली अशी लोकांच्या बायका जाती नाही का डिलेव्हरीला ते अशीच करीत आहे बरं ऐक ना तिला मी म्हणलो होतो हम्म. ती म्हणे मला कधी वाणे होईल म्हणे त्यापेक्षा राहू द्या म्हणे तिला म्हणलं काढून टाक हो ताई हा, त्यांची ती- काही हा. चुकी नाही चुकी माझीच आहे हा का मला असं वाटलं की तुझं पोट वरती आलं तर माझं पण मला पण छान वाटेल म्हणून छान मी वाटलं तिला ठेवलं. मग किती विश्वासाने तुला अगं तिनं छान वाटायसाठी आणलं तिनं हा ती म्हणे माझ्या दिदीला बी आहे म्हणे हे छान वाटायची गोष्ट नाहीये तुला तुला काही कळत नाही ये ना, आपल्या दादाला आहे ना आता उच नाकाने फिरताना येणार गावामध्ये लोक नाव ठेवतील तो तोंडात शेण. बरं बरं ऐक ना शांती आपली एक अजून आयडिया आहे बरं मामा असं करा तिचं टाका लग्न करून सांगूच नका दिवस जायले म्हणून हा बरं जोड्यानं मारतील आम्हाला जोड्यानं लोक इकडे भिंतीला कान राहते पाडल्याचं वाचलं पतो का कधी आता डोंगर काय काय दिसणार नाही काय बरं अजून एक आयडिया माझ्याकडे असं करा डोंगर आलं नाही अजून दादा येईल ना हे ऐक ना चॅम्पे फक्त निमताला लग्न करायचं आणि तिला घेऊन यायचं पुन्हा पाठवायचीच नाही सांगायचं त्यांचंच आहे म्हणून मी सांभाळून घेईल मला आलंच तर लग्नाचा खर्च को करेल मी करतो ना हा नाही नाही हा? ते आता तुम्ही सांभाळून घ्या आपण तुमची इज्जत तर जाणार नाही ना मग त्यांना काय ना नाही हा? नाही तुम्ही सांभाळून घ्या म्हणाल मग. एक काम करा हा. तिला घेऊन जा मी इकडं मा बापा अगं तो- मग- नाही ऐक ऐक शांती ऐक ना तो ऐक ना याडन काय करते अगं पोर घरात रडू राहिले जाय सोडा. गं. काय पोर याड्याने माझ्याजवळ करते राहील, तीच मार शेवट करेल माई पोर अहो नाही ना मग आज काय उपयोग होईल अहो, एवढं दादा जीव असं नाही करते पण मी आत्ताच घरी आहे जाते का तू आता दादा ऐका ना पाहुणे सांगायला आता मी एवढं 2 महिन्यानंतर आजच त्याच्या घरी आले सासूचं कर कोणाचं करायचं हाकिंग कर आणि जा अहो मामा माझा लय जीव तिच्या मध्ये तिलाही पाठवा नाही म्हणते माई शांत नाही म्हणते नाही माई शांत नाही म्हणते आता ती बापाजवळच राहायचं म्हणते पोराला 5 ग शांता हिला घेऊन जाऊ का मग रडू राहिले पाय बरं एक काम करा हा हिला घेऊन जातो
मी हिला 9वा महिना लागला का मग आणतो. हा तिकडेच करा बरं का delivery. शांत, हिला 9वा महिना लागला का मग घेऊन येतो. तिकडे डिलिव्हरी करा. आम्हाला निरोप सुद्धा देऊ नका. अगं ताई पण मी तुझी काळजी घेतली होती डिलिव्हरी मध्ये. तुम्ही जा पाहुणे जा घेऊन उठा उठा. दादा ऐका ना. नका नाच करू. नाही नाही दादा ऐका मला ना. ती बी लय आवडते, नाही. तिच्यात लय जीव आहे तिला तर माझा. मी आता पाठवणारच नाही माझ्या शांताला. ऐका ना नाही दादा. ए गप ठाका टाकील निघ पहिली. चल जा देतो ते पिशाचा. जा. मामा पाहिजे बद्दल सांगा मला. म्हणजे काय मी चला. काय करून पाठवली पोर. दादा ताई जाते का तू आता परत माग फिरून पाहते. तुम्ही बोलवाल म्हणून पाहते. एक पटक्या पुढं माग फिरून. हिला घेऊन येतो पुन्हा 9 महिना. हा जा तिकडे डिलिव्हरी तिकडेच करा. काय कर ए शांता शांते इकडे ये. ए पुरी शांता काय हो दादा अगं इकडे ये ना. गेले का ते? हा दिले काढून बाई. हा बरं झालं मरते. अगं पटलं का तुझ्या नवऱ्याला असं करायला तू सांग. दादा हा तुझ्यामुळं मी पोर पाठवली. तुम्हाला एक सांगू का आता या बाय माय ना एक तर डोकं इतकं सट केले मला इतकं टेन्शन येईल त्या माणसाचं ना. आता मला या विषयावर चर्चा नाही करायची. तुम्ही घरात चाला. एक तर मी वळली बाळाती नाही काही डोक्यावर परिणाम होईल. नाही तू मला- तू काही ताण घेऊ नको तू आणि पोरा मला का पाय. काहीच विषय काढू नका. आता मी मा पोर मी तुम्हाला सांभाळीन. बरं, मी चालेल. त्या बाबाकडे जात नाही परत. चला चल आता चाल आलं उगाच आता चलते त्या पाहिजे गोष्टी- पोर राहील त्याला पोराला पाच होय त्याच्यावर जरा व्यवस्थित लक्ष राहू दे. आंबल पाणी दिलं का त्याला. हा